नमस्कार. साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे. गृह कर्ज किंवा तारण कर्ज किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल तर बँका किंवा फायनान्स कंपन्या ग्राहकाचे उत्पन्नाचे पुरावे मागतात. ग्राहक नोकरदार असेल तर त्याचे 3 महिन्याचे वेतन प्रमाणपत्र आणि व्यावसायिक असेल तर मागील 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स कोणत्याही कर्जासाठी आवश्यक आहेत. नो इन्कम प्रूफ म्हणजे उत्पन्नाच्या कोणत्याही पुराव्याशिवाय देखील बँक अथवा फायनान्स कंपनी कर्ज देऊ शकते. संबंधित अधिकारी तुमच्या दुकानाला किंवा ऑफिसला भेट देतो, तुमच्या नोकरीची, व्यवसायाची, उत्पन्नाची खातरजमा करतो आणि तुमचं कर्ज मंजूर करतो. मात्र नो इन्कम प्रूफ मध्ये कर्जाचा व्याजदर बराच वाढतो. कारण नो इन्कम प्रूफ मध्ये कर्ज दिलं की रिस्क वाढते आणि रिस्क वाढली की व्याजदर वाढतो. त्यामुळं नोकरदार व्यक्तीला कर्जासाठी पगार पत्रक आणि ज्या बँकेमध्ये पगार जमा होतो त्या बँकेचे स्टेटमेंट्स द्यावे लागतात. व्यावसायिकांना देखील 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि 1 वर्षाचे अपडेट स्टेटमेंट्स द्यावे लागतात. 6-7 वर्षांपूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यावसायिकांची संख्या अगदीच कमी होती. 10 व्यावसायिकांमागे 3 ते 4 लोकच इन्कम टॅक्स भरायचे. आता 10 लोकांच्या मागे 7 ते 8 लोक इन्कम टॅक्स भरतात. मात्र इन्कम टॅक्स भरताना चुका देखील करतात. इन्कम टॅक्सचा ITR 1, ITR 2 हा काय फॉर्म आहे? ITR 3, ITR 4 हे फॉर्म्स काय आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नाही. ITR 1 सहज फॉर्म. पगारदार व्यक्ती, पेन्शनधारक, एक घर मालमत्ता आणि इतर स्त्रोतांमधून 50 लाखांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न असेल त्यांना ITR 1 हा फॉर्म भरावा लागतो. पगार, घर, मालमत्ता, तुमची परदेशी मालमत्ता, भांडवली नफा, लॉटरी यासारखं ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना ITR 2 भरावा लागतो. व्यवसाय किंवा व्यवसायातून ज्यांना उत्पन्न मिळतो त्यांना ITR 1 आणि ITR 2 हे फॉर्म्स लागू नाहीत. ज्यांना व्यवसायातून उत्पन्न मिळतं म्हणजे प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप फर्म मधून उत्पन्न मिळतं आणि त्याचा सगळा लेखाजोखा तयार आहे, ऑडिटेड आहे, अशा व्यावसायिकांना ITR 3 हा फॉर्म भरावा लागतो. लहान व्यावसायिक ज्यांचा उत्पन्नाचा हिशोब ते देऊ शकत नाहीत अशा लोकांचं अनुमानित उत्पन्न म्हणजेच प्रिझम्पटिव्ह इन्कम गृहीत धरावं लागतं. अशा लोकांसाठी तसंच हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी ITR 4 सुगम हा फॉर्म इन्कम टॅक्स विभागाने दिला. मात्र बरेच ग्राहक इथेच चुका करतात. एखाद्या CA किंवा टॅक्स कन्सल्टंट कडे न जाता स्वतःच हा प्रपंच करून टाकतात आणि एखाद्या नवख्या किंवा शिकाऊ व्यक्तीकडून स्वस्तात काहीतरी करून बसतात. पगारदार व्यक्ती ITR 4 भरतो आणि व्यावसायिक ITR 1 किंवा ITR 2 दाखल करतो. मग कर्जासाठी अर्ज दाखल केल्यावर ते अडचणी येतात. बऱ्याच वेळा बँका किंवा फायनान्स कंपन्या अशा केसेस नाकारतात. काही फायनान्स कंपन्या कर्ज देतात मात्र व्याज दर जास्त आकारतात. मोठं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे व्यावसायिकांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आपलं इन्कम टॅक्स रिटर्न प्रॉपर दाखल केलं तर कर्जा व्यतिरिक्तही आणखी बरेच फायदे आपल्याला होऊ शकतात. अशाच छोट्या मोठ्या पण महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा. ह्या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.